दृश्य आपण स्क्रीनवर आता पाहतोय। लालबागच्या राजाची आरती संपन्न झालेली आहे। अगदी काही वेळातच लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। तर पुण्यामध्ये देखील विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झालेली आहे। पहिला मानाचा कसबा गणपतीनं प्रस्थान ठेवलेला आहे। लक्ष्मी रोडला आता ही मिरवणूक आलेली आहे। अतिशय वाजत गाजत असं बाप्पाला निरोप दिला जातोय, ढोल ताशांचा गजर केला जातोय। तर त्याचबरोबर चिंचपोकळीचा चिंतामणी हा देखील बाप्पा अगदी काहीच वेळामध्ये निघणार आहे। या बाप्पाची आरती देखील संपन्न होईल आणि त्यानंतर बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल। तर ही तीन दृश्य मुंबई आणि पुण्यामधून आपण पाहतोय। मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषाच्या वातावरणात गणपती बाप्पांची मिरवणूक सुरू आहे। पुण्यामध्ये अत्यंत पारंपरिक असं यंदा पहिल्यांदाच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी रथ बदललेला आहे आणि गणेश रत्न रथ असं रथ जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। जो उत्सव मंडप तयार करण्यात आलेला होता तो गणेश महल होता आणि त्याच धर्तीवरती या रथाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो भाऊसाहेब रंगारी गणपतींची मूर्ती जी आहे ती या रथामध्ये विराजमान झालेली आहे आणि हा रथ जो आहे तो या ठिकाणी मंडईच्या टिळक चौकामध्ये आलेला आहे। संध्याकाळी जसा अंधार पडायला लागेल त्यावेळेला हा रथ जो आहे तो या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होईल आणि रात्री 11:30च्या सुमारास या गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे आणि त्यावेळेला या रथाची आकर्षक रोषणाई जी आहे ती गणेश भक्ताला आकर्षित करताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामन राजेश बिडकर सह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पुणे।